आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। नमस्कार, प्रतिध्वनी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगलीमध्ये मद्यधुंद कार चालकाने 7 जणांना उडवले, नागरिकांनी दिला बेदम चोप। पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली शहरातील गणपती पेठ पासून टिळक चौकापर्यंत एका इनोवा कार चालकाने बेदखलपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना तसेच 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली आहे। यामध्ये 2 वाहतूक पोलिसांसह 4 पोलीस तसेच 7 नागरिक जखमी झाले आहेत। ही घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी मद्यधुंद कार चालकाला बेदम मारहाण केली आहे, तसेच इनोवाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमीवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सांगलीत कृष्णा नदीवर कृष्णामाई उत्सव सुरू आहे। आज अखेरचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी टिळक चौक, सहकारी घाट परिसरात गर्दी केली आहे। सायंकाळी 7:30च्या सुमारास एक इनोवा कार MH14 LB 4900 गणपती पेठेतून टिळक चौकाकडे भरधाव वेगात आली। त्यावेळी 2 वाहतूक पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांना धडक देऊन कार पुढे गेली। या भरधाव कारने 10 ते 15 वाहनांना धडक दिली आहे। एका दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थांबली। त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार चालकाला बाहेर ओढून बेदम मारहाण केली आहे। काही नागरिकांनी इनोवाच्या काचा फोडून तोडफोड केली आहे। या घटनेत जखमी झालेले वाहतूक पोलीस लखन होवाळे यांनी जखमांकडे दुर्लक्ष करत चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवले। जखमी झालेले वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट या धडक बसल्यावर भोवळ येऊन पडल्या। त्यांना तसेच अन्य जखमींना होवाळे तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याकडे संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले आहे। या प्रकरणी चालक प्राणिकेत दत्तात्रय पांचाळ वय वर्ष 26 राहणार कुलस्वामी रोड बार्शी 5 नंबर स्टॉप लातूर याला ताब्यात घेतले आहे। यामध्ये जखमी महेंद्र प्रताप पवार वय वर्ष 14 राहणार जुना बुधवारपेठ रोड सांगली, पूर्वी सुनील फराटे वय वर्ष 23 राहणार मगरमच्छ कॉलनी गवळी गल्ली सांगली, वदन सुनील फराटे वय वर्ष 3 राहणार सांगली, अनुष्का विनायक फराटे वय वर्ष 17 राहणार सांगली आणि अमया माया चव्हाण वय वर्ष 7 राहणार सांगली। महिला पोलीस माया चव्हाण, LCBच्या पोलीस सपना गराडे, वाहतूक पोलीस लखन होवाळे, वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट, उमा विद्याधर नार्वेकर वय वर्ष 50 राहणार गावबाग सांगली आणि स्वप्नील शिवगोंडा पाटील वय वर्ष 30 राहणार पाटील गल्ली नदी वेस मिरज हे जखमी झाले आहेत। पुढील तपास सांगली पोलीस करीत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।